नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं निवारा किचन मध्ये. तर मंडळी, हा आहे माझा पहिला व्हिडिओ. या व्हिडिओ मध्ये आपण स्टेप बाय स्टेप पावभाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया निवारा किचनच्या स्पेशल पावभाजी. मेरी जरूरत तू बन गया, बात दिल की नजरों की, सच कह रहा तेरी कसम, तुम छुपा ना सकोगी मैं वो राज, तुम भुला नहीं सकोगे वो अंदाज. तर मंडळी, पावभाजीसाठी लागणारी सामग्री आहे हे आपण घेत आहे. पहिल्यांदा घेतला आहे आपण लसूण, त्यानंतर घेत आहे हिरवी मिरची, त्यानंतर घेत आहे आपण अद्रक आणि त्यानंतर घेत आहे आपण कोथिंबीर. ही सर्व सामग्री आपण आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. नहीं मैं तेरे पीछे पीछे चलना, पीछे पीछे चलना. हे आपण घेतलेले अद्रक, त्यानंतर घेतलेल्या हिरवी मिरची, त्यानंतर घेतलेलं लसूण आणि आपण घेतोय कोथिंबीर. तर हे सर्व वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचंय. जसं की आपण पाहू शकता की या व्हिडिओमध्ये आपण मिक्सर मध्ये हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि ते आपण त्याचं वाटण करून घेतो. तर हे बघू शकता, हिरवा कलर, एकदम रडद हिरवा कलर आलेला आहे आणि वाटण आपलं एकदम मस्त बारीक झालेलं आहे. तर हे आपण एका चम्मचनी एकदा चेक करूया की प्रॉपर झालंय की नाही. तर हे वाटणाला एकदम प्रॉपर कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकता आपण. त्यानंतर आपण घेत आहोत फ्लावर, एक कांदा आणि मटार, 2 बटाटे आणि एक शिमला मिरची. हे बेसिक सामग्री आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. तर आपण एका कढईमध्ये पाणी घेत आहोत, त्यामध्ये आपण बटाटे उकळायला ठेवत आहोत. तर बटाटे हे शिजायला ठेवतात. शिजलेले बटाटे आपण यासाठी वापरणार आहोत. आपण यासाठी 2 बटाटे घेतले आहेत. सध्या आपण हे ठेवलेलं मिश्रण बटाटे शिजण्यासाठी, तोपर्यंत आपण एक फ्लावर हे छोटे छोटे तुकडे करून आपण स्वच्छ करून घेऊयात. त्यानंतर आपण जो स्वच्छ केलेला फ्लावर आहे तो यामध्ये टाकत आहोत. त्यानंतर आपण मटार टाकतोय शिजण्यासाठी आणि झाकून ठेवतोय. त्यानंतर आपण कांदा घेऊया बारीक करण्यासाठी. बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. जर कांदा मोठा राहिला तर ते बारीक पर त्याचं दिसणार नाहीये. त्यासाठी आपण चिरून एकदम बारीक कांदा करत आहोत. त्यानंतर घेतो शिमला मिरची, एकदम अशी हिरवीगार शिमला मिरची आपण घेतलेली आणि एक थोडेसे तुकडे करत आहोत. त्यानंतर घेतो आपण एक टोमॅटो एकदम चिरून बारीक करून घ्यायचे. दुनिया है तेरी निगाहों में, बस तुझे मैं ही ना नजर. तर आपलं सामग्री रेडी झाली. जसं की आपण पाहिलं आता की पहिल्यांदा जे आपल्याला एक वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घेतलं. त्यानंतर आपण घेतलेले
बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर घेतलेला शिजवलेला बटाटा आणि मटार फ्लॉवर, आणि त्यानंतर आपण घेतो शिमला मिरची, त्यानंतर कांदा, हा बारीक चिरलेला कांदा आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपण तूप टाकत आहे. 2 चमचे तूप यासाठी आपण घेतलेले. तूप एकदम गरम होऊ द्यायचे. गरम तुपामध्ये आपण 1 वाटी चिरलेला कांदा टाकत आहे. तर कांदा आपला हा लाल होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. प्रॉपर हलवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा एक जो सुगंध आहे तो मिक्स होऊन जाईल त्याच्यामध्ये भाजीमध्ये. हा असा मी परतून घेतलेला आहे कांदा प्रॉपर. तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर एकदम त्याचा लालसर कलर आलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 टोमॅटो टाकत आहे, चिरलेला टोमॅटो टाकत आहे. तर हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचे चिरलेला टोमॅटो. दोन ते 3 मिनिटं आपण हे असं शिजवून घेत आहोत. त्यानंतर आपण टाकत आहोत त्यामध्ये शिमला मिरची. शिमला मिरची मध्ये आपण एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती त्यामध्ये ऍड करत आहोत. हे मिश्रण आपण 10 मिनिटं शिजू द्यायचे. त्यानंतर आपण हे झाकून द्यायचं. झाकून 10 मिनिटांनी आपण जर उघडून बघितलं तर त्याचं असं एक प्रॉपर टेक्स्चर दिसेल. तर हे मिश्रण आपण प्रॉपर हलवून घेऊया. त्यामध्ये आपण जे उकडून ठेवलेलं बटाटा आणि मटार आणि फ्लॉवर आहे ते मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करत आहोत. आपल्याला जर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण थोडं जास्त एक्स्ट्रा पाणी ऍड करायचं. अदरवाईज आपल्या चवीप्रमाणे सॉरी आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण पाणी ऍड करायचे. त्यानंतर आपण हे जे बटाटा आहे ते मोठे राहिलेले आहे ते आपण छोटे छोटे करून एक प्रॉपर मिश्रण तयार करत आहोत. हे बघा कसं प्रॉपर एक मिश्रण भाजी तयार झालेली आपली. वा वा काय स्मेल येते याचा, सुपर. त्यानंतर एका कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये आपण जे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते आपण टाकत आहोत. या मिश्रणाने आपल्याला एक मस्त फ्लेवर असा भेटणार आहे. तर हे टाकून घेतलेले आपण. हे प्रॉपर मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये याचा एक कलर उतरला पाहिजे भाजीमध्ये, यासाठी आपण हे ऍड करत आहोत. त्यानंतर आपण टाकलेले त्याच्यामध्ये आपण भाजी बनवलेली भाजी टाकलेली आहे आणि प्रॉपर आपण हे मिक्सर हलवून घ्यायचे. त्यामध्ये आपण आता हळद ऍड करणार आहोत. सपोज आपल्याला कलर एकदम पिवळसर पाहिजे तर हळद जास्त ऍड करायचे. आता सध्या आपण हे पावभाजीचा मसाला आहे तो मसाला ऍड केला आहे. जर पावभाजी फ्लेवर आपल्याला जास्त हवा असेल तर पावभाजीचा मसाला आपण जास्त टाकायचे. यात आपण हळद ऍड केलेली आहे, टाकत आहोत. तिखट म्हणजे ही ऍक्च्युली मिरची पावडर आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. जर आपल्याला जास्त ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी ऍड करू शकता. अदरवाईज तुम्हाला कमी पाणी हवं असेल तर कमी घट्ट हवी असेल तर
कमी ऍड करू शकतो. आणि आपल्या चवीनुसार आपण मीठ ऍड करून घेत आहोत त्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती भारी टेक्स्चर आलेलं आहे. यामध्ये आपण कोणतंही बाहेरचे केमिकली प्रोडक्ट वापरलेले नाहीये आणि एकदम प्युअर अशी घरगुती पावभाजी बनवलेली आहे. एक 5 मिनिटासाठी आपण हे शिजू देऊया. शिजून झाल्यानंतर हे असं प्रॉपर दिसेल. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे. पावभाजीची भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर पाव मधून असं कट करून आपल्याला एका कढईमध्ये किंवा पॅन मध्ये आपल्याला भाजून घ्यायचे. पाव असा आतून आणि बाहेरून बी भाजून घ्यायचे. त्याचा परतल्यानंतर एक त्याला मस्त असा कलर येतोय. ही आपली पावभाजीची थाळी रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपली भाजी आणि हे आपण भाजलेले मस्त बनवलेले पाव, एक सुंदर असं पावभाजी घरगुती बनवलेली आहे. तर मित्रांनो आपण इथे थांबूया आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा. थँक्स मित्रांनो, धन्यवाद.